स्वराज्याच्या शिलेदाराला आणि मावळ्यांना जोडणारा हा दुवा, प्रतापगडाच्या पायथ्याचा कोयना नदीवरचा शिवकालीन पूल। सुमारे 350 वर्षांपासून तो कोयनेवर ठाण मांडून उभा आहे। त्याला ना कधी डागडुजीची गरज पडली, ना कधी त्यानं प्रवाशांना धोका दिला। अजूनपर्यंत हा पूल व्यवस्थित आहे। त्याच्यात काय फरक नाही। फरक नाही, फक्त झाडे त्यात ती काय वेळेला ती मोडून जाते। आता सुद्धा त्याच्यात लाकूड एक अडकली, 3 कमाने अडवलेले, ते पण आता मोडायच्या बेतात आहे। राहिले तर आम्ही लोक ते उन्हाळी काढून टाकतो। पावसाळ्यात जावळीच्या या खोऱ्याला पार करून प्रतापगड गाठणं जिकिरीचं होतं, पण याच अडथळ्यावर मात करत राजेंनी आपली दूरदृष्टी वापरली आणि कोयना नदीवरती पूल बांधल्याशिवाय या किल्ल्याचं बांधकाम करता येणार नाही हे त्यांनी जाणलं। आणि म्हणून ते काम करण्यासाठी त्यांनी आपला स्थापत्यकलेतील जो कामगार होता अर्जुजी यादव नावाचा, त्याच्यावरती काम सोपवलं। पण काळ्या कातळाच्या या छोटेखानी सेतूच्या उभारणीमध्येही अनंत अडचणी आल्या। आणि हा किल्ला बांधायला सुरुवात केल्यानंतर विजापूरच्या आदिलशानं बांधकामास विरोध केला। त्यांनी खटावचा सुभेदार नागोबा यास त्या ठिकाणी अर्जुजी यादव जो काम करत होता त्याला अटकाव करण्याचा, प्रतिबंध करण्याचा, त्याला त्याच्या बायका मुलांना पकडण्याचा त्याला आदेश दिला। हेर खात्याकडून, राजांच्या हेर खात्याकडून अर्जुजी यादवलाही कळलं। अर्जुजी यादवनं आपलं जे कुटुंब खाली होतं ते कुटुंब तात्काळवरती भोरपे या डोंगरावरती घेतलं, म्हणजे खाली कुणालाच ठेवलं नाही आणि बांधकाम सुरू केलं। कधी काळी इथं घोडांच्या टापा असायच्या, आज वाहनं सुसाट धावतायत, तीही बिनधास्तपणे। पुलाच्या कमानी इतक्या धारदार की पाण्यातून आलेले ओंडकेही मोडून पडतात। एकही चिरा आज त्यातला निसटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। एवढंच नव्हे तर त्या पुलाच्या बांधकामामध्ये कुठलंही झाड आजही वृक्ष उगवू शकत नाही। या पुलाची एकूण लांबी आहे 52 मीटर आणि रुंदी आहे 8 मीटर आणि उंची आहे 15 मीटर आणि हे सर्व बांधकाम केवळ चुन्यामध्ये केलेलं आहे। आपल्याकडे काल केलेले रस्ते आज वाहून जातात। 10 वर्षात सरकारी इमारतींचे ढिगारे होतात। ब्रिटिशकालीन पुलांचाही आता भरवसा राहिलेला नाही। पण सह्याद्रीच्या खोऱ्यातला तुफानी पाऊस झेलत, कोयनेचं पाणी कापत, स्वराज्याचा हा सेतू आजही दिमाखात उभा आहे, नव्या दमाच्या तंत्रज्ञानाला अंतर्मुख करत। राहुल तपासे, ABP माझा, पार, प्रतापगड।